नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतातील राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क पाहणार आहे आपण या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. येणारी RRB NTPC भरती, ग्रुप डी भरती, MPSC तसेच सरळ सेवा भरतीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये यामधून तुम्हाला प्रश्न हा नक्की पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय उद्यानावर TCS घेत असलेल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान आहे गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न आहे, सलीम अली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे याचं जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न, भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे ओडिशामध्ये. पुढचा प्रश्न, बुक्सा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, रणथंबोर नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर नॅशनल पार्क आहे राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न, पिनवेली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान आहे बिहारमध्ये. पुढचा प्रश्न, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे उत्तराखंडमध्ये. पुढचा प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे याचं महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ओडिशा. पुढचा प्रश्न, बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं झारखंड. पुढचा प्रश्न, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, गोविंद विहार नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न, राजाजी नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न, अन्नामलाई टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे याचं तामिळनाडू. पुढचा प्रश्न, बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे याचं मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न,
पेरियार टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर पेरियार टायगर रिझर्व आहे केरळमध्ये. पुढचा प्रश्न आहे, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, कर्नाटक. पुढचा प्रश्न, पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे छत्तीसगडमध्ये. पुढचा प्रश्न, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, कुनो हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात का पर्याय 1 आणि 2 दोन्ही? तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये येतं, म्हणून योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, केबुल लामजाओ हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मणिपूर. पुढचा प्रश्न, मानस हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आसाम. पुढचा प्रश्न, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आसाम. पुढचा प्रश्न, बनेरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कर्नाटक. पुढचा प्रश्न, फुलघाटी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? तर योग्य उत्तर आहे याचं उत्तराखंड. पुढचा प्रश्न, दाचिगाम हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न, हेमिस हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? तर हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे लडाखमध्ये. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, कच्छचे रण हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं गुजरात. पुढचा प्रश्न, सेस्सा ऑर्किड उद्यान हे कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, वनविहार हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, ग्रेट हिमालयन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं हिमाचल प्रदेश.
पुढचा प्रश्न आहे, डेझर्ट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं राजस्थान. पुढचा प्रश्न, सुलतानपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. सॉरी, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हरियाणा. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान हे हरियाणातील आहे. पुढचा प्रश्न, पापीकोंडा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, नामदफा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, कंचनजंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं सिक्कीम. पुढचा प्रश्न, गंगोत्री हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, दुधवा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, नोकरेक हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मेघालय. पुढचा प्रश्न, मोलेम हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे याचं गोवा. पुढचा प्रश्न आहे, ब्लॅक बक हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, बोर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यातील आहे? तर बोर राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न आहे, सिंगालीला हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? तर सिंगालीला राष्ट्रीय उद्यान आहे पश्चिम बंगालमध्ये. पुढचा प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यातील आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न आहे, दिब्रू सैखोवा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आसाम. पर्याय क्रमांक 2. तर हे होते आपले 50 प्रश्न राष्ट्रीय उद्यानावर. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.